छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना केल्याच्या वक्तव्याचा निषेधार्थ पाथर्डी शहरात हिंदुत्ववादी संघटना, भारतीय जनता पक्ष तसेच समविचारी कार्यकर्त्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या बसस्थानक परिसरातल्या नाईक चौकात आंदोलन करत आंदोलकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन केलंय. यावेळी परिसरात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पाथर्डी येथे झालेल्या या आंदोलनात दीपक काळे महाराज, उद्धव माने, नगरसेवक प्रतीक नांगरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, सोमनाथ बंग, आजनाथ मोरे, बबन सबलस, नाना पालवे, भाऊ तुपे, धनंजय चितळे, बाळासाहेब गीते, गणेश मोरे, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, डांगेवाडीचे सरपंच सोमनाथ अकोलकर आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध वक्त्यांनी यावेळी जोशपूर्ण भाषणं करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात पुन्हा कुणीही अपमानास्पद वक्तव्य केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला. महाराजांनी इस्लामी आक्रमणांचा समर्थपणे प्रतिकार करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असून प्रशासनामध्ये धर्म, जात किंवा पंथाच्या आधारे कधीही भेदभाव केला नाही असे वक्त्यांनी सांगितले. शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून देशाच्या सांस्कृतिक, धार्मिक अस्मिता आणि न्यायप्रिय राज्यकारभाराचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले. आंदोलकांच्या मते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जबाबदार पदाधिकारी असलेल्या सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याशी तुलना करून महाराजांचा अवमान केला असून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. टिपू सुलतान यांच्या कारभाराबाबत ऐतिहासिक वाद असल्याचे सांगत अशा व्यक्तीशी छत्रपतींची तुलना करणं समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचं आंदोलकांचं म्हणणं होतं. आज असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतान बरोबर केलेली आहे. खऱ्या अर्थाने त्यांना सांगू इच्छितो की हा जो टिपू सुलतान ज्यावेळेस हिंदुस्थानावरती आक्रमण करण्यासाठी आला त्यावेळेस त्यांनी हजारो स्त्रियांची आबरू लुटली. त्यांनी त्याचं इस्लामीकरण वाढवण्यासाठी लाखो हिंदूंची कत्तल केली. आमचे छत्रपती शिवाजी महाराज असे होते की कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणि मावळ्यांनी आणली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला चोळी बांगडी करून वाटा लावलं. हे असणारी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने तो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा ही पदवी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना महाराष्ट्रातच नव्हे तर जगात कोणाच राजाबरोबर होऊ शकत नाही, कारण की ते छत्रपतीच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केली ती कोणत्याही प्रकारे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरच होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळचा सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत. अखंड हिंदुस्थान सार्वदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्यांची कीर्ती आहे अशा महाराजांची तुलना हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जी त्यांची तुलना केली तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये त्याची जी प्रतिक्रिया उमटली. खरं तर जे टिपू सुलतान याने लाखो हिंदूंची कत्तल केली आणि असे अनेक पुरावे इतिहासात आहे का तो किती हिंदू द्वेष्ट होता आणि जो हिंदूंचा अन्याय अत्याचार केले, परंतु त्यांनी कुठंतरी इंग्रजांबरोबर लढलंय म्हणून त्याची तुलना एक देशभक्तीशी जोडायची आणि आपल्या मतांच्या गणितासाठी कोणाची तरी तुलना अशा इतक्या महापुरुषांबरोबर करायची. हे तर सगळ्या समाजामध्ये याची तीव्र प्रतिक्रिया आहे आणि अखंड हिंदू समाज त्याचा जाहीर निषेध करतोय. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी इथून पुढे कोणी हिंदुस्थानामध्ये कोणत्याही महापुरुषाच्या विरोधात असे गरळ ओकण्याचं काम केलं तर त्याची जीभ झाकण्यात येईल हे सर्व हिंदुस्थानी संघटनेच्या वतीने मी जाहीर आवाहन करीत आहे. जय श्रीराम. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांचा पुतळा तयार करून त्यावर फोटो चिटकवला आणि जोडे मारून निषेध व्यक्त केला. त्यानंतर ज्वलनशील द्रव टाकून पुतळ्याचं दहन केलंय. आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.